वेलकम टू पाईज किचन विथ मी पूजा पै। आजची जी रेसिपी आहे ती आहे आलू रोस्टची टिक्की, चवदार आणि पटकन तयार होणारी बटाटा हिरव्या मटारची चाट, जी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मसाल्यांनी भरलेली अगदी स्ट्रीट फूडचा आनंद घर बसल्या। हे बघा किती क्रिस्पी झालेली आहे। जर तुम्ही क्रिस्पी फूड लवर असाल तर ही रेसिपी तुम्हाला एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे। तर 4 बटाटे घेतले इथे मी मीडियम साईजचे, त्याला सोलून किसून घ्यायचं आहे। बटाटे किसल्यानंतर ब्राऊन पडतात म्हणून डायरेक्ट पाण्यामध्ये इथे किसा, म्हणजे ह्याच्यानी दोन गोष्टी होतील, स्टार्चही जाईल ह्याचा आणि बटाटे ब्राऊनसुद्धा नाही पडणार। किंवा असं वेगळं किसून तुम्ही लगेच ह्याला किसला पाण्यात घालत जावा। आता हे बघा ह्याचं मेन ह्याच्यात फॅक्टर आहे की आपल्याला ह्याचं सगळं स्टार्च काढून टाकायचं आहे, नाही तर आपली टिक्की सॉफ्ट होणार। तर इथे बघा पहिल्या पाण्यामध्ये किती स्टार्च आहे, तर 3 पाण्यामध्ये मी हे धुवून घेतलं। हे बघा क्रिस्टल क्लिअर पाणी आलेलं आहे। आणि आता त्या टोपाला मी मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि गॅसवरती ठेवलं आहे। आपल्याला ह्याला उकळायचं वगैरे जास्त नाही आहे, ह्याचं फक्त एक्सेस स्टार्च, हे बघा हे पांढरं दिसतंय हे स्टार्च आहे, हे काढून टाकायचं। आणि सेकंड थिंग होईल की हे थोडंसं ब्लांच होतात, आपला जो किस आहे तो। गॅस बंद करून ह्याला आपल्याला काढून ह्याला पिळून घ्यायचं, अगदी सुक्कं करायचं आहे। आता तुम्ही हे ड्रेन केल्यानंतर ह्याचं पाणी एखाद्या कपड्यावरती, सुक्या कपड्यावरती घालून सुकवून ह्याला डॅप करून पण सुकवू शकताय। मला ही इझी वाटलं, ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं। आता हा बघा आपला किस अगदी सुक्का झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे 4 टेबलस्पून, म्हणजे 4 बटाट्यांना 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, मगाशी आपण अर्धा चमचा घातला होता, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकताय। ह्याला फक्त मिक्स करायचं आहे। ही आता तुम्ही अशीच पण टिक्की नुसती काही स्टफिंग न करता पण केली तरी छान लागते, चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता। इथे मी अर्धी वाटी मटार घेतले होते, त्याला शिजवून घेतलेलं आहे, फ्रोझन मटारच होते। आणि मग त्याच्यामध्ये चाट मसाला, धणे जिरे पूड, मीठ आणि तुकडा काजू घातलेला आहे। इथे तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकतात। ऑर एल्स तुम्हाला जर मटार नको असेल तुम्ही कॉर्न पण घेऊ शकता, इथे स्वीट कॉर्न, त्याचं कॉम्बिनेशन पण आलूबरोबर छान लागेल, बटाट्यांबरोबर। आता हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला टिक्की करून घ्यायची आहे। आपण जी ढेल्यावरती आलू चाट खातो तर त्याच्यामध्ये जी टिक्की असते तर ती जरा सॉफ्ट असते, बटाट्याची असते, ती बॉइल्ड बटाट्याची असते। इथे तुम्हाला बटाटे बॉईल वगैरे करायची गरजही नाही आहे। अचानक तुमच्या घरी कोणतरी आलं तर कच्चे बटाटे पटकन किसले आणि त्याची ही अशी टिक्की बनवली, लवकरसुद्धा होते, कमी इन्ग्रेडियंट्स पण ह्याला लागतात आणि क्रिस्पी होते। ॲज आय सेड, क्रिस्पी फूड लवर असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही। आणि अजून एकदा मी सांगते की ह्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे, नाहीतर आपली टिक्की जी आहे ती सॉफ्ट होणार। तुम्ही पण ट्राय करा ही बटाट्याची रोस्टी टिक्की चाट, आणि खाली कमेंट करून सांगा। जर चांगली वाटली तर लाईक बटनला क्लिक करा, आणि जर नाही आवडली तर सॅड इमोजी किंवा डिसलाईक बटनला क्लिक करा। ही एक साईड कुक झाल्यानंतर ह्याला आपल्याला फ्लिप करायचं आहे। ही रेसिपी इझी पण आहे, इन्ग्रेडियंट्स पण खूप कमी लागतात, फक्त थोडासा टाईम कन्झ्युमिंग, म्हणजे थोडासा वेळ लागतो ह्याला फ्राय व्हायला। हे बघा हे मी थोडंसं गोल्डन कलर आहे ना, ते एकदम डार्क ब्राऊन केलेलं होतं, कारण मला जास्त क्रिस्पी पाहिजे होती। तुम्हाला जास्त क्रिस्पी नको असेल तर तुम्ही थोडंसं लाईटर शेड आल्यानंतर, हलकासा म्हणतो ना गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर पण तुम्ही काढू शकता। हे बघा दोन्ही ह्याच्याने क्रिस्पी होतं। आता तेल खूप आहे, तुम्ही टिश्यू पेपरवरती काढून नंतर मग तुम्ही त्याची चाट बनवा। हे बघा तुम्ही जरी लवकर काढलात तरी हे किती क्रिस्पी झाले आहेत। सो आता आपण ह्याचा चाट बनवायसाठी इथे मी स्वीट दही घेतलेलं आहे, म्हणजे दहीमध्ये थोडंसं साखर घालून फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे चिंच आणि खजूरची चटणी केलेली आहे, मिठी चटणी आणि हिरवी चटणी, ज्याच्यामध्ये मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, थोडंसं मीठ, जिरे, साखर घालून केले। चाट मसाला पण मी हातच घातला आहे म्हणून वरतून पावडर स्प्रिंकल नाही करत आहे। तुम्ही जर चाट मसाला तुम्हाला आवडत असेल आणि हात नसेल तर वरून चाट मसाला, मिरची पूड वगैरे स्प्रिंकल करा, शेव घाला आणि पोमोग्रॅनेटचे सीड्स घालून, पोमोग्रॅनेट घालून तुम्ही त्याच्यावर एन्जॉय करा। हे बघा दिसते पण छान, तुम्हाला आवडेल ही तुमच्या घरी बनवल्यानंतर। तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।